चिमटे बंधू आणि परिवार यांच्यातर्फे आपणा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। आम्ही एक हवा सादर केला आहे। स्त्री भ्रूणहत्या, लेख वाचवा, देश वाचवा। नमस्कार, आलेल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत। मी बोलतेय, पण कोण? अहो, मी आहे कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी ताई, कुणाची तरी मावशी, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी आई। ही सगळी नाती केव्हा सांगेन? तुम्ही माझा जन्म होऊ द्याल तेव्हा। कारण मी आहे आईच्या उदरातील एक बालक, स्त्रीलिंगी बालक। आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जन्माची करुण कहाणी। समाजात वारंवार घडत असलेलं एक कटू सत्य। विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं मानवी जीवन अधिक सुखसोयींनी सुलभ होत गेलं। त्यातीलच एक भाग निसर्ग नियमाला आव्हान देत नवनवीन उपचार साधनं निघाली। गर्भातील बाळाची स्थिती गर्भलिंग परीक्षण सोनोग्राफीच्या माध्यमातून समजू लागले। पण माणसाने विज्ञानाच्या या वरदानाचे रूपांतर शापात केले। आणि माझ्यासारखे लाखो स्त्रीजीव तुमच्यामध्ये दाखल होण्याच्या आधीच गर्भातच मारले जात आहेत। पण का? मी मुलगी आहे म्हणून? अहो, पत्नी हवी, बहीण हवी, आई हवी, पण मुलगी नको का? तुम्हाला हवा मुलगा, वंशाचा दिवा। आणि वंशाचा दिवा तेवत राहण्यासाठी वातीची भूमिका निभावते ती स्त्रीच नसेल तर तुमचा वंशाचा दिवा काय कामाचा? मुलाचा जन्म झाला की चौकड्या उत्साहाला उधाण येतं, डामाडोलात त्याचं नामकरण केलं जातं। पण मुलगी जन्माला आली की सर्वांची तोंड वाकडी होतात। तिचं हक्काचं नाव सुद्धा तिला अभिमानाने नाही मिळत। ही जनधारणा वंशाचा दिवा वाढवत नाही तर वंशाची ज्योत विझवते। स्त्री नसेल तर तुमचा वंशाचा दिवा वाढणार कसा? कोवळ्या काळ्या गर्भातच सोडू नका। 2 मुलाचा उद्धार करण्यासाठी लेख वाचवा, देश वाचवा। मुली अशाच गर्भात मरत राहिल्या तर तुमच्या उपवार मुलांसाठी मुली शोधायच्या कुठून? हा यक्ष प्रश्न समाजापुढे उभा राहील यात शंका नाही। बालक जन्मताच आपल्या आचळातून जीवन अमृत देणारी स्त्रीच असते। बाल्यावस्था ते उमज येईपर्यंत तुमच्या तहानभुकेची, तुम्हाला काय हवं नको त्याची काळजी घेणारी फक्त आणि फक्त स्त्रीच असते। जरा विचार करा, विज्ञान कितीही पुढे गेलं तरी काही बाबतीत निसर्ग नियमांवर नाही मात करू शकत। एक वेळ मुलाचा बाप नसला तरी चालेल, परंतु आई ही असलीच पाहिजे। आई असेल तर पोरांना कुठल्याही प्रसंगी उपाशी नाही ठेवणार। सांगा, कौशल्या नसती तर राम कुठून जन्माला आला असता? जिजाऊ नसती तर शिवबा कुठून जन्माला आला असता? तर अंतराळात झेप घेतलेली पुण्याची कल्पना चावला ही सुद्धा भारतीय वंशाची एक स्त्रीच आहे ना। तरी सुद्धा काही आई वडिलांना मुलगी नकोशी वाटते। खरे पण का? ती उपवर झाल्यावर योग्य स्थळ मिळण्याची चिंता वाटते म्हणून? का हुंड्याची काळजी वाटते म्हणून? का मुलगी परक्याचं धन आहे म्हणून? की म्हातारपणी आपल्याला आधार देऊ शकणार नाही म्हणून? यासाठी स्त्रीकडे एक भोगाची वस्तू म्हणून पाहण्यापेक्षा स्त्री पुरुष दोघांमध्ये स्त्रीला सुद्धा समानतेची वागणूक द्यायलाच हवी। अनेक आई वडील आपल्या अजून न जन्माला आलेल्या मुलीला गर्भातच ठार करतायत। आईच्या कुशीतील त्या निराधार बाबड्या जीवाचा कोणी विचार करतच नाही का? एक माता होणारी स्त्रीच आपल्या स्त्री अर्भकाच्या जीवावर उठते। म्हणजे एक स्त्रीचा गळा घोटण्याचं पाप करते, आपल्या रक्ताच्या नात्याला विसरते। कधी त्या नवजात अर्भकाला कचऱ्याच्या कुंडीत टाकते।
जातीची हत्या करते, अथांग सागरासारखं हृदय असणारी, माया ममतेची मूर्ती म्हणून समजली जाणारी ममत्वाची देवता स्वतःच्या अपत्याची अवहेलना करून तसा खून करूच शकत नाही. कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी कायदा आणि सुबत्तेला धारेवर धरून मानवी मनाचा ठाव घेणारी घटना मागील काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या जे इस्पितळामध्ये घडली. एका स्त्रीनं 2 गोंडस बाळांना जन्म दिला होता. त्यापैकी एक मुलगा तर दुसरी मुलगी होती. निसर्गानं एकाच वेळी वेलीवर 2 तऱ्हेची वेगवेगळी फुलं फुलवली होती. पण का कुणास ठाऊक 2 फुलांपैकी त्या वेलीला एकच फुल आवडलं तर दुसऱ्या फुलाचं तिला किळस वाटू लागलं. तुमच्या लक्षात आलंच असेल, त्या 2 बाळांपैकी मातेला मुलगी नकोशी वाटू लागली. तिनं त्या मुलीला संपवण्याचा विचार केला आणि क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या मुलीला उचललं आणि इस्पितळाच्या 4थ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. काय वाटलं असेल हो त्या अर्भकाला? पराकोटीच्या काळा सहन करून आपल्याला या जगात आणणारी आपली आईच आपल्याशी दैवगतीचा खेळ खेळेल असं त्या चिमुकलीनं स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल. परमेश्वर दूर नाही म्हणतात ते काही खोटं नाही. आई त्या 2 अक्षरी ईश्वर तुल्य शब्दांचा लिलाव करणाऱ्या त्या अघोरी मातेचं ते पापकृत्य न जाणून सीसी कॅमेऱ्यात कैद झालं होतं याची जाणीव मात्र त्या स्त्रीला नव्हती. एकंदर घटनेचा शेवट काय तर मातेला कारावासाची शिक्षा भोगावी लागली. निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या क्रूर पडद्यामागचा हा खेळ तेव्हाच थांबेल जेव्हा पालक होणाऱ्या आईवडील आपल्या मुलांमध्ये मुलगा मुलगी या असमानतेच्या जरीवर समानतेचा मानवतेचा पूल बांधून दोघांनाही मुला मुलीला समानतेची वागणूक देते, तेव्हाच हा खेळ थांबू शकतो. या देखाव्याची सजावट केली आहे दीपक दाजी चित्ते, राकेश, दीपक, अनिल, अनंत आणि चित्ते बंधू परिवार यांनी. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा वापरे.